अगं मी कल्पेश कांता शुभम आम्ही आलो इकडं फिरायला. सह्याद्रीची ओढ अशी की मन नकळत धाव घेतं. त्या ओढीत जगणारे आम्ही भटके सह्याद्रीचे. जय शिवराय मित्रांनो, मी कल्पेश अटकळ. आज निघालो मी एक भन्नाट ट्रिक करायला गणगड किल्ल्यावर. आत्ता मी मोशीमध्ये सकाळचे 6 वाजले. मी माझ्या मित्राची वाट बघतोय. तो आता बाणेरहून मला घेण्यासाठी येतोय, पण मन मात्र आत्ताच सह्याद्रीच्या वाटेवर गेलं आहे. बघू आता तो कधी येतो. हे आले आपले चैतन्य भाऊ आपल्या रॉकेटवर. भाऊचं रॉकेट. चलो. भाऊच्या गाडीचा स्पीड बघून असं वाटतं हेल्मेटची गरज आहे. त्याच्यामुळे हेल्मेट घेण्यासाठी आम्ही आलो आहे. पाऊस पण सुरू झाला आहे. देव हेल्मेट. अरे वा, जशी गाडी तसंच हेल्मेट. तुमचा भाऊ हेल्मेट घालून रेडी झाला आहे. काय माहिती कधी येतं मग. ओके. हेल्मेटला क्वालिटी हलकं येते एकदम. सगळंच फिरायला चाललं वाटतं. अरे आजच्या ट्रेकचे सर्व कल्पेश भाऊ गटकर काय? यांचं सर्व नियोजन आहे. कसलं नियोजन? सकाळी 7 पाच वाजले. 7 सकाळी वाजले 5 पुरे. वाजता निघायचं होतं. 7 वाजले असं नियोजन आहे आमचं. नाही सकाळी 6 वाजता तिथं खाली उभं होतो मी तुझी वाट बघत. 6 वाजता आणि 5:30ला निघायचं होतं. तू काय करतो आता? मित्र तर असे काय करणार? मित्र सारखे त्या स्वप्नामुळे उठलं मी शेवटला. असे भरपूर आले, गडावरून पडलो. गडावर अरे अजून गेलोय नाही आपण. या काय रे, काहीच नाही इथं. काहीच नाही. सेल्फी पॉईंट का बरं म्हणता याला? ते आहे. काहीच नाही म्हणजे डोंगर आहे. याच्यापेक्षा आपलं त्र्यंबकेश्वरला चांगले स्पॉट आहे आपले. जाम होतं रे. कार्यकर्ते कुठं असतील अजून?
वातावरण एकदम खतरनाक झालं आहे. आता आपल्याला आहे ना सावळ्या घाटून जायचं आहे. आता 19 किलोमीटर उरलं. पूर्ण ट्रॅफिक जाम आहे आता. रस्ता कसा ओलांडावा कसं जायचं, उडून जायचं. चैतन्य आहे काय ढगात आलो. ढगात भाऊ हळूच घ्या, समोरून कोणी आलं तर कळणार पण नाही. घनगड कोणता आहे? घनगड तिकडे 3 किलोमीटर दाखवतो इथून. 3 किलोमीटर चल. चल 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 चल. आपली स्प्लेंडर कुठे आहे? भाऊ का हो. चला रे. अरे इंडिकेटर तुटलं तुमचं. चला 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 चला. अरे इंडिकेटर तुटलं वाटतं तुमचं. पडले. हे आलं रे. खायला काहीतरी घेऊ ना. काहीच नाही आपल्याकडे. कॅश आहे का तुझ्याकडे? ऑनलाईन नाही चालणार. पैसे पे करण्यासाठी गाडी फिरू राहिलं. संध्याकाळी तुम्ही तिथं जात असाल मग रील्स वगैरे शूट करायला. बरं आहे चला. आमचं असं होतं गावात आहे ना दिवस जेव्हा अनलिमिटेड दिलं तर गावात पुढंच रेंज नव्हती. लक्ष्मीचं मंदिर होतं तिथं आहे ना सगळे पब्लिक बसायचं आणि अनलिमिटेड राहायचं. डाउनलोड वगैरे करून पिक्चर डाउनलोड करून संध्याकाळी मग मस्त बघत बसायचं. खायला बरं आहे बाय ना भाऊच्या गाडीवर. चला इथं रेंज आहे. बघू आता. फोन काढा. आली का तुझ्या याला? नाही माझ्या याला नाही. काय पेपर्स. हा मला तर वाटतं बिस्किटच्या पुढे घ्यायला पाहिजे. भाऊ बिस्किट किती नाही? बिस्किट 5 रुपये. त्याला आहे ना कॅश आपल्याकडे तेवढी. कॅश हा कॅश आहे ना. काय विषय नाही सर. बरं पाऊस बिऊस चालू आहे. 1 मिनिट 5 मिनिट मी फोन लावला. हां भाऊ 2 मिनिट राहा. हॅलो. गावात गेल्यावर आम्ही काहीच खाल्लं नाही. त्याच्यामुळं एक ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो. पण कोणाकडेही कॅश नव्हती आणि ऑनलाईन इथं रेंज नव्हती. तर एक रेंजचा स्पॉट सापडला होता आम्हाला. अगं मी कल्पेश काय म्हणता शुभम आम्ही आलो इकडं फिरायला. घरच्यांना फोन लावलाय. मस्त धूर आहे. सकाळी 6ला निघालो होतो. या मित्रांनी वेळ केला. आता 10 वाजत आले.
आमचं लय लपडे रे. पण असं कोणाला कळालं स्पेसिफिक? कळालं कोणाला त्या झाडाखालीच येते म्हणून. पोरांनी ही पोरं आहेत ना, यांनी हे केलं. नाही तर आम्ही मेलो तार पडलो इथं. काय रेंज आहे टावर झाले, पण रेंज कुठे टावर कुठे इथंच आहे का? टावर दिसला नव्हता का? मला दिसलं होतं रस्त्याने. ते पडलं ऐकलं ना मी BSNL मला रस्त्याने दिसत होतं एक टावर. रस्त्याने दिसत होतं. रेंज मुळे आमचं लय लपडे. सगळा प्रॉब्लेम होता आमचा रेंज मध्ये. अरे बाप सगळा एकच झालाय आमचा. एसट्या येतात, गाड्या येतात. होय, मॅगीवाल्या. अजून बी होय, मॅगी. पाऊस गेला होता तरी, पाऊस आला होता तरी बी. इकडे पण लाईट अजून आहे. एवढा पाऊस पडला पण लाईट आहे अजून इथे. आमच्या इथे लाईट गेली पण असते आतापर्यंत. इथंच नाश्ता केला आम्ही. थोडं जास्त वातावरण एकदम खतरनाक झालं. लवकरच आम्ही वर जाणार आहे. आता थोडा अजून नाश्ता बाकी आहे, पोरांचा चहा घेतोय. कधी तुम्हाला असं वाटलंय का की काही ठिकाण आपल्याशी शब्दाशिवाय बोलतात, फक्त शांततेतून? मला असाच अनुभव आला जेव्हा मी आलो घनगड किल्ल्यावर. जय शिवराय मित्रांनो, मी कल्पेश अटकळ. जिथे सह्याद्री बोलतो तिथे मी पोहोचतो. रस्ता संपतो तिथे एक छोटं गाव लागतं. घनगड किल्ल्यावर जायचे असेल तर अकोले हेच बेस विलेज. गाव संपलं की मातीचा रस्ता सुरू होतो. दोन्हीकडे हिरवेगार डोंगर, वर निळं आकाश आणि लांबून दिसणारा घनगडचा आकार. हे पाहिल्यावर लगेच वाटते आत्ता काहीतरी खास प्रवासाला सुरू होते. ट्रेकला सुरुवात होते किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या घनेश्वर महादेवाच्या दर्शनाने. मंदिर छोटं आहे पण वातावरण एकदम शांत आणि पवित्र जाणवते. मंदिराजवळ दिसते ती वीरगीळ, युद्धात वीरमरण पावलेल्या अज्ञात मावळ्यांचे स्मारक. इथे थोडं थांबून महादेवाचे दर्शन घेऊया आणि मग आपल्या ट्रेकला सुरुवात करूया. मंदिराच्या थोडं पुढं आल्यावर आपल्याला पायरी मार्ग लागतो. हा पायरी मार्ग आपल्याला किल्ल्याच्या दरवाजापर्यंत नेतो. बघतो ना, हे बाई सिडी मार्ग आहे हा वर जायला. हा काय वर, तुझ्या वर सिडी मार्ग आहे तिथे. नाही बंद नाही रे, ती सिडीत तशी आहे. आलोय थोडं राहिलं आता. त्या साईडने एक रस्ता आहे, या साईडने पण एक. दरवाजाची अवस्था थोडी मोडकळीस आलेली आहे, पण त्याचे अस्तित्व आजही टिकून आहे. दरवाजा पार केल्यानंतर आपल्याला दोन वाटा फुटतात. एक वाट सरळ बाल किल्ल्याकडे जाते आणि एक वाट आपल्याला घेऊन जाते त्या विशिष्ट दगडाजवळ. घनगड किल्ल्यावर ही जागा सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. हा मोठा काळसर दगड अगदी एका छोट्याशा आधारावर उभा आहे. पाहिल्यावर वाटते वरून पडलेला असेल, पण अजूनही तसाच टिकून आहे, जणू निसर्गाने मुद्दामच ठेवल्यासारखा. इथे थोड्या वेळ शांत बसून फोटो वगैरे काढून परत आम्ही बालकिल्ल्याच्या मार्गाकडे निघालो. बालकिल्ल्याकडे जाण्याचा मार्ग थोडा अवघड होता. वाटेत एक सीडी होती. ती सीडी पार करून आम्ही वर पोचलो. आम्हाला वाटेत पाण्याची टाकी लागली. आजही त्यात भरपूर प्रमाणात पाणी आहे आणि या वाटेवर थोडा दम लागतो, पण दृश्य भन्नाट मिळतं. आता आपण चाललोय किल्ल्याच्या माथ्यावर. गुहेरे टाके कल्पेश भाऊ मारा विजिट. त्याच्यात
बालेकिल्ल्यावर आल्यावर सह्याद्रीचा खरा आत्मा जाणवतो. पाठीमागं अख्खा सह्याद्री, समोर खोल दऱ्या, मुळशीचं पाणी आणि दूरवर दिसतो तो कोरीगड. इथे वारा इतका जोरात येतोय की क्षणभर पायाखालची जमीन हलते असं वाटतं. खाली पाहिल्यावर लक्षात येते की आपण किती उंचीवर आलोय. चढलेली प्रत्येक पायरी आठवते, पण त्या सगळ्या आठवणी शांततेत मिसळून जातात. हा क्षण, हा गड आणि आपण एवढंच खरं वाटतं. पठारावर थोडे पुढे गेल्यावर एक सपाट जागा लागते. हाच किल्ल्याचा राजसदर. आज फक्त माती आणि वारा आहे, पण कधी काळी इथे योजना आखल्या गेल्या असतील, सभा भरल्या असतील. इथे उभं राहून एकच भावना मनात येते, थांब आणि हा क्षण अनुभव. राजसदराच्या पुढे एक जुनं टाक लागतं. अजूनही त्यात भरपूर प्रमाणात पाणी आहे. गडावर पिण्याचे पाण्याची उत्तम सोय आहे. त्याच्या आजूबाजूलाच धान्य कोठार आहे. सध्या ते रिकामं आहे, पण कल्पना करा त्या काळात इथे अन्नसाठा ठेवला जायचा. आणि थोडं पुढे आल्यावर आपण किल्ल्याच्या शेवटच्या टोकावर येऊन पोचतो. इथे दिसणारं दृश्य म्हणजे खरंच स्वर्गसमान. असं वाटतं जणू सह्याद्री आपल्यासमोर उभा आहे. खोलदऱ्या आणि वाऱ्याचा जोर, सह्याद्रीचं हे रौद्र रूप कायम आठवणीत राहील. आज जे काय अनुभवलं ते न विसरणारं होतं. इथून खूप आठवणी घेऊन आम्ही परतीच्या वाटेवर निघालो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता, कारण आज काहीतरी वेगळं अनुभवायला मिळालं. पण मित्रांनो, अजून सह्याद्रीचा सफर संपलेला नाही. परतीच्या वाटेवर लागते एक भन्नाट जागा. तिन्ही बाजूंनी खोल दरी असलेला एक प्रसिद्ध दगड. हा दगड इतक्या छोट्या जागेवर उभा आहे की पहिल्यांदा पाहिलं की धडकीच भरते. आजूबाजूला फक्त खोल दऱ्या. इथे उभं राहिलं की पाय आपोआप थरथरतो आणि वरून जोरात वाहणारा वारा अंगावर काटा आणतो. इथून दिसणारं दृश्य एवढं अफाट आहे की डोळे हटतच नाहीत. पण एक सल्ला आहे, शक्यतो खूप पुढे जाऊ नका, कारण खरंच ही जागा एकदा अनुभवली की विसरणं अशक्यच. घनगड किल्ला लहान असला तरी अनुभव मात्र मोठा देतो. शांतता, निसर्ग, जुन्या काळची आठवण आणि मनात घर करून बसणारे काही क्षण, हेच तर आहे घनगड किल्ला. मित्रांनो, कसा वाटला घनगडचा प्रवास कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अजून सह्याद्रीची सफर बाकी आहे. जय शिवराय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.